महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं तब्बल 5 कोटी रुपये खर्च करून योजना आणली, पण 10 वर्षानंतरही या योजनेतून पाणी मिळावं म्हणून एकलहरावासीय चातकासारखी वाट बघतायत. कोट्यवधीची उधळण करूनही पाणी मिळत नसेल तर पाणी नेमकं मुरतंय कुठं असं विचारण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी एकलहरा ग्रामपंचायतीनं ग्रामसभा बोलवली होती. त्यात प्रामुख्यानं पाण्याचा प्रश्न पुढं आला. पाणी मिळत नसल्याची तक्रार पोटतिडकीनं करताना संतापही व्यक्त करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची योजना आपसुकच प्रकाशझोतात आली. गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 10 वर्षापूर्वी योजना हाती घेण्यात आली होती. सिद्धार्थनगरच्या बाजूला असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी टाकी बांधण्यात आली. पाईपलाईन करून थेट दारणा धरणातून पाणी आणण्याचं नियोजन करण्यात आलं. घरोघरी पाणी पुरवठा करण्यासाठी ही पाईपलाईन करण्यात आली. ही सगळीच पाईपलाईन जवळपास 15 किलोमीटरची आहे. संपूर्ण योजनेवर 5 कोटी रुपये खर्च झालेत. विशेष म्हणजे खर्च 5 कोटी रुपयांपर्यंत जावा म्हणून पाईपलाईनचा फेरा वाढवण्यात आल्याची गंभीर बाब पुढे आली. पण एवढा खर्च करूनही ग्रामस्थांना प्यायला पाणी मिळत नसल्याचं वास्तव समोर आलंय. 10 वर्षापूर्वी काम हाती घेऊनही प्यायला पाणी मिळत नसेल तर 5 कोटी रुपये पाण्यातच गेले असं म्हणावं लागेल. आता यात नेमकं कुणी आणि कुणाचं काय हित साधलंय हा खरा प्रश्न आहे.